नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. माझं यूट्यूब चॅनल जर तुम्हाला माझी पत्रकारिता आवडत असेल, ती तुम्हाला प्रामाणिक वाटत असेल तर सबस्क्राईब करत चला. मित्रांनो, आम्हा पत्रकारांचं या दिवसामध्ये असं झालं आहे की एखाद्या वेश्येनं तेही प्रवचनातून पतिव्रतेचे फायदे समजावून सांगावेत, त्या पद्धतीनं अख्ख्या मीडियाचं वातावरण आहे. अलीकडे पत्रकार दिन साजरा झाला, त्या निमित्तानं काही विचार मनात आले. अनेकदा मीडियाविषयी माहिती आलेली असते, विचार मनात घोंगवत असतात, पण असं वाटतं वेश्येवर लिहायचं तरी किती. त्यामुळे आलेले विचार मनातून सोडून जातात किंवा बाजूला ठेवतो. अर्थात आमच्यातले मीडियातले, मग त्या वृत्त देणाऱ्या वाहिन्या असतील किंवा वृत्तपत्र असतील, तर आमच्यातले काही प्रामाणिक आहेत म्हणून ही भारतीय मीडिया टिकू नये असं मला वारंवार वाटत राहतं. मित्रांनो, वास्तविक पत्रकारितेचं जे एकंदर वास्तव आहे ते भयावह आहे. म्हणजे एक चांगलं झालं की आपल्याकडे करोना आला आणि करोना आल्यानंतर लोकांची वृत्तपत्र वाचण्याची सवय आपोआप सुटली. बरं झालं. त्यामुळे वृत्तपत्रांचा खप झपाट्याने आला, हे मी तुम्हाला मागे देखील सांगितलं आहे. पण हा कमी झालेला खप अजिबात उजेडात न आणता उलट कोरोनानंतर आपल्या या राज्यातल्या समस्त साप्ताहिकांनी आणि दैनिकांनी त्यांचे खपाचे आकडे केवळ शासकीय किंवा निमशासकीय जाहिराती लाटण्यासाठी वाढवून दिले आहेत. थोडक्यात काय तर भ्रष्टाचाराची सुरुवात मुळात वृत्तपत्रांपासून सुरू होते आणि जे स्वतः या पद्धतीनं भ्रष्ट आहेत त्यांना मग अंकुश ठेवण्याचा कुठलाही अधिकार उरलेला नसतो आणि त्यातूनच वृत्तपत्रांची विश्वासार्हता संपलेली आहे आणि नेमकं तेच वृत्त देणाऱ्या, बातम्या देणाऱ्या वाहिन्यांचं देखील झालेलं आहे. आणखी एक गंमत तुम्हाला सांगतो. कोरोनानंतर पत्रकारितेची विश्वासार्हता संपलेली आहे आणि त्यामुळेच जसा वृत्तपत्रांचा खप कमी झाला आहे, तेच नेमकं बातम्या देणाऱ्या मराठी वाहिन्यांचं देखील झालेलं आहे. आपल्या या राज्यामध्ये आता बहुतेक प्रेक्षक बातम्या सतत बघण्याचं टाळतात. त्या रटाळ आणि खोटारड्या बातम्या त्यांच्या ते लक्षात येतं. त्यामुळे केवळ ठळक बातम्या बघण्याकडे त्या प्रेक्षकांचा, दर्शकांचा कल असतो आणि त्यानंतर ते इतर मनोरंजनाच्या वाहिन्यांकडे वळतात. ही वस्तुस्थिती आहे. ज्या पद्धतीनं वृत्तपत्रात काम करणारे महाभयावह आहेत, तीच नेमकी वस्तुस्थिती वाहिन्यांमध्ये काम करणाऱ्यांची देखील आहे. आज मला त्या वृत्तपत्रांविषयी काही सांगायचं आहे. एक दिवस मी अनेक पुरावे तुमच्यासमोर मांडून मोकळा होईल, जे पुरावे त्या वृत्तपत्र वाहिन्यांमध्ये काम करणारे जे विविध अनेक असंख्य बदमाश आणि भ्रष्ट आहेत, त्यांच्याविषयी मी नक्की तुम्हाला खूप काही सांगणार आहे. मीडिया, मग त्यात वृत्तपत्र आणि बातम्या देणाऱ्या वाहिन्या आल्यात. यामध्ये जे काम करणारे असतात त्यांचं आयुष्य काहीसं अस्थिर असतं. त्यांना थोड्याशा मतभेदांवरून अनेकदा नोकरी सोडावी लागते आणि सत्तेच्या राजकारणात वावरताना विशेषतः
त्या वृत्तपत्रांचे आणि वाहिन्यांचे मालक कसे पैसे कमवतात, आपले बॉस कसे करोडोंमध्ये खेळतात, हे विशेषतः काम करणारे, त्या मीडियामध्ये काम करणारे जवळून बघत असतात. त्यामुळे त्यांना थोडेफार पैसे कमवण्याचा मोह होणं स्वाभाविक आहे आणि त्यात काही गैर नाही, वाईट नाही. समजा एखादा मिठाईवाला असतो, मिठाई विकणारा असतो, त्याला जशी मधूनच तोंडात मिठाई टाकण्याची सवय असते, तेच नेमकं वाहिन्यांमध्ये किंवा वृत्तपत्रांमध्ये काम करणाऱ्यांचं होतं. पण अतिरेक केला की वाईट वाटतं. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की मालक तर असंख्य असे आहेत की ज्यांचा वृत्तपत्रांशी किंवा वाहिन्यांशी दूरदूरपर्यंत संबंध नाही. केवळ राजकीय दबावासाठी आणि त्यातून पैसा कमवण्यासाठी वृत्तपत्र वाहिन्या आणि वृत्तपत्रे हे व्यापारी वृत्तीचे बदमाश सुरू करून मोकळे होतात आणि दबावतंत्राचा वापर करून विशेषतः शासकीय कामं आरामात करून घेतात. पण याच वृत्तपत्रांमध्ये आणि वाहिन्यांमध्ये काम करणारे असे कित्येक आहेत, माझ्यासमोर उदाहरणं आहेत की ज्यांचा प्रत्यक्ष पत्रकारितेशी दूरदूरपर्यंत संबंध नाही, काडीचाही संबंध नाही. केवळ मालकांची दलाली करण्यासाठी आणि त्यातून पुढे स्वतःचा देखील आर्थिक मोठा फायदा करून घेण्यासाठी असे अनेक शहाजोग, असे अनेक बनेल पत्रकार आमच्या या वृत्तपत्रसृष्टीत आहेत, वाहिन्यांमध्ये काम करताना दिसतात. त्यावर मला नेमकं तुम्हाला सांगायचं आहे की ज्यांचा कवडीचाही पत्रकारितेशी संबंध नाही, कधी त्यांच्या बातम्या किंवा लेख कुठेही वाचण्यात येत नाही, ऐकण्यात येत नाही, पण एखाद्या प्रतिष्ठितासारखे ते मला अनेक ठिकाणी मिरवताना दिसतात. म्हणजे असा एक पत्रकार आहे जो त्या एकनाथ शिंदेंच्या ते मुख्यमंत्री असताना दालनामध्ये, त्यांच्या केबिनमध्ये किंवा आजही तो इतर साऱ्याच मान्यवरांकडे या पद्धतीनं दिवसरात्र फिरत असतो. ते बघून असं वाटतं की याला 1 मारावी आणि 100 मोजाव्या किंवा 100 माराव्यात आणि 1 मोजावी. या पद्धतीचे हलकट ज्यांचा पत्रकारितेशी संबंध नाही, ते जेव्हा धिंगाणा घालतात तेव्हा तळपायाची आग मस्तकात पोहोचते. किस्सा काही वर्षांपूर्वीचा आहे. माझा एक मित्र जो एका प्रतिष्ठित दैनिकासाठी प्रतिनिधी म्हणून काम बघायचा आणि त्या भरवशावर तो आणि त्याचे मालक करोडो रुपयाची दलाली करून मोकळे व्हायचे. त्याला अधिस्वीकृती पत्र देखील शासनानं दिलं होतं, जे पुढे माझ्या सख्या भावानं पत्रकार यदू जोशी यांनी त्या समितीचा प्रमुख या नात्यानं रद्द केलं. मग तो मित्र माझ्याकडे आला आणि त्यानं यदूची तक्रार केली. मी त्याला सांगितलं की यदूचं काय चुकलं आहे, तू एकही बातमी न लिहिता तुला का म्हणून आम्ही पत्रकार घोषित करावा आणि तुला या पद्धतीनं अधिस्वीकृतीपत्र देऊन तुझी पत्रकार म्हणून प्रतिष्ठा वाढवावी. त्यानंतर त्यानं माझ्याशी संबंध तोडले. पण आता याच यदू जोशीचा एक जवळचा मित्र, तो देखील एकही बातमी त्याच्या वृत्तपत्रासाठी लिहिताना मला कधीही दिसला नाही. पण प्रत्येक पत्रकार परिषदेला एखाद्या प्रतिष्ठासारखा हा नालायक समोर बसलेला असतो, दादागिरी करतो आणि त्या दादागिरीच्या भरोशावर किंवा मी फार मोठा प्रतिष्ठित आणि मोठा पत्रकार आहे हे सांगून पत्रकारांच्या टोळक्याला बरोबर घेऊन हा हरामखोर पत्रकार करोडो रुपये कमवतो. अर्थात त्याचा एकट्याचा दोष नाही, या पद्धतीचे कितीतरी मीडियातले काम करणारे आहेत. कारण त्यांच्या मालकांनी त्यांना ती तशी परवानगी दिलेली असते. आमच्यासाठी तुम्ही खूप काही करायचं,
मग त्यातलं थोडंसं तुमच्यासाठी उरलं तरी आम्हाला चालतं. पण ते कमी उरलेलं देखील खूप काही असतं. आणि ह्या अशा पद्धतीची दलाली पत्रकारिता प्रतिष्ठित मानल्या जाते, त्यांना प्रतिष्ठा मिळते. आणि हेमंत देसाईंसारखे जे वास्तवातली पत्रकारिता जगत असतात, जपत असतात, त्यांना त्यांची फारशी दखल कुठे घेतल्या जात नाही. शासकीय दरबारी मात्र या अशा पद्धतीच्या नालायक, मूर्ख, नीच पत्रकारांना प्रचंड डिमांड असते. या अशा पत्रकारांवर वास्तविक जे खरे पत्रकार आहेत, जे वास्तवात पत्रकारिता करणारे किंवा वाहिन्यांसाठी काम करणारे आहेत, त्यांनी तुडून पडणं गरजेचं आहे. पण जे वृत्तपत्रात काम करताना ठीक आहे, एक 5-25% वेळ तुम्ही त्या तुमच्या दलालीसाठी किंवा तुमचं अस्थिर जीवन असतं, त्यामुळे आर्थिक सुबत्तेसाठी नक्की खर्च करायला हवा. मी स्वतः देखील काही फायदे नक्की त्याचे घेतो. पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त आणि फक्त आमच्या डोक्यामध्ये पत्रकारितेचे विचार असतात आणि नेमकी माहिती घेण्यासाठी आम्ही धडपड करत असतो, फिरत असतो, वणवण भटकत असतो. आणि हे नालायक केवळ आम्ही पत्रकार आहोत असे भासवून थेट मंत्र्यांच्या दालनांमध्ये प्रवेश मिळवतात किंवा शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्यावर दबाव टाकून त्यांच्याकडनं वाटेल ती कामं करून घेतात. हे सारं कुठे थांबलं पाहिजे. जी नेमकी ही डुप्लिकेट, नकली, बनावट पत्रकारिता आहे ती हाणून पाडली पाहिजे. आणि ती हाणून पाडायची असेल तर आमच्यातले जे सच्चे पत्रकार आहेत त्यांनी या अशा नालायकांच्या विरुद्ध लढा देणं गरजेचं आहे. थोडक्यात काय तर मीडियातले, वृत्तपत्रसृष्टीतले जे असे बिलंदर महाभाग आहेत त्यांना वठणीवर आणणं गरजेचं आहे. अन्यथा मीडियावरचा संपूर्ण विश्वास उडून जाईल आणि आमच्याकडे एखाद्या रखेल पद्धतीनं सारेच्या सारे बघून मोकळे होतील. तूर्त एवढंच मित्रांनो, नमस्कार.